वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. फर्स्ट ब्लॉग नाही, हा सेकंड ब्लॉग आहे. आम्ही आलो आहे कोकणात आणि आमची आली ट्रीप आणि खूप स्वस्त मजा येते आणि मस्त मस्त सगळं काही चाललं आहे. तुम्ही जर माझा म्हणजे आम्ही घरून कशी निघालो कोकणात यायला हे बघितलं नसेल तर जाऊन त्या फर्स्ट ब्लॉगमध्ये बघा, खूप मजा येईल. आणि मस्त असं आम्ही मस्त केलं ब्लॉग, काय जबरदस्त, खूप जास्त. आणि आता मी चाललो आहे थोडंसं, तर चलो जाऊया लवकर. सर्वजण उभी राहिली आहेत. हो माय गॉड. आणि ही मुलांची बस आहे आणि ही मुलींची बस आहे आणि इथे आम्ही सर्वजण अशी उभी राहिलो आहे. ह्या बघा हिरोईनी, भाई यांचा फुल आउटफिट तर जाम भारी आहे, मला पण आवडलं. मस्त वाटतंय, बट भारी आहे, चांगली आहे. चलो आता आम्ही चाललोय. लुक एट दिस. निघतायत आणि आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय आपण? इथे ना सावंतवाडीला चाललोय. सावंतवाडीला चाललोय. मस्त तिथे बघूया काय काय आणि मस्त मस्त मजा येणार आहे. सो शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा तुम्ही सर्वजण आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय, टाटा. तुम्ही तलाव बघितलंच असेल, खूप सारे सावंतवाडीचं आपण लोकेशन टाकलं की हाच तलाव येतो जास्त वेळेस. आणि हे खूप सुंदर आहे आणि मस्त आहे. हा फर्स्ट तलाव आहे, तिकडूनचा दुसरा तलाव आहे. आता आम्ही चाललोय खाली आणि मस्त मज्जा करूया. यार अमेझिंग, जाम भारी दिसते फोनमध्ये. चलो गाईज, यार ते सर आहेत, सुरकुले सर. सर हाय करा. आणि इथे आम्ही आता चाललोय. तुम्हाला तर माहीतच आहे, हा राजवाडा सावंतवाडीचा आहे आणि खूप मस्त आहे राजवाडा, खूप सुंदर आहे. आणि आतमध्ये शोपीस पण आहेत, सो आपण ते पण बघायला जाऊ. हळू थोडं सगळं काय काय बघत जाऊ. आणि इकडे चालवलंय मुलांना आतमध्ये आणि ती देतच जाणार आहे तसं पण. आणि याच्याबद्दल काही माहीत असेल मी तुम्हाला देते. आणि तुम्हाला वाटत असेल की हा एक म्हणजे प्लॅस्टिकचा भाग असेल, बट तसं नाही आहे. हे हा खरोखरचा भाग आहे. आणि राजांनी शिकार केल्यानंतर 1832 मध्ये त्यांनी त्याच्यामध्ये कापूस बिपूस आता भरून ना तो असा राहिला. आता तिकडे एक बिबट्या पण आहे. आणि तिथे इथे नका दिसत नाही त्याची, त्यावेळेस नका काढलेली आता नका नाही दिसत. आणि हे स्टार बीर तुम्हाला दिसत आहेत ना, हे सर्व ते तलवारी ठेवायचे एक जागा असते तशी. आणि खूप सारे जुने फ्रेम्स आहेत आणि मस्त झुंबर विंबर आहे खूप. तुम्हा सर्वांना असं वाटत असेल की हा साधा सरळ एक सिंहासन आहे, पण असं नाही आहे. कारण की हा आहे प्युअर चांदीचं पूर्ण सिंहासन आणि असं सुंदर सुंदर मस्त असं फ्रेम लावलेले होते. आणि ही जी साडी दिसते ती साडी साधीसुद्धी नाही, कारण की सोन्यापासून बनवलेली साडी आहे. आणि त्याच्यावर जे पण डिटेलिंगमध्ये राजा आणि महाराजांचे जे कुटुंब आणि त्यांचे फोटोज पूर्ण केलेले आहेत. म्हणजेच तेव्हाच्या काळापासून आपल्याकडे डिटेलिंगमध्ये पूर्ण साडीवर वर्क केलं जातं. पूर्वीच्या काळी इथे पूर्ण एक सभा भरायची आणि जे पण इथे दिसतं आहे ते सर्व काही जुनं आहे. आणि वरती तुम्हाला दिसते तिथे राणी महाराणी बसायच्या, जे इथे सभा भरायची तेव्हा. आणि खाली महाराज आणि जे पण त्यांचं काय पण असेल म्हणणं, जे पण बोलायचं असेल ते इथे बसून बोलायचे. आणि इकडे ते आर्टिस्ट लोक बसले आहेत आणि ते त्यांची कला दाखवत आहेत अशा छोट्या छोट्या एका पेजवर काढून. आणि खूप मस्त असं करतात. आतमध्ये जायला परमिशन नाही आहे ॲक्च्युअलमध्ये, नाहीतर आपण आतमध्ये जाऊन बघू शकतो की ती काय करतात नक्की, बट परमिशन नाही आहे. सो ते आपण बाहेरूनच बघू शकतो असं. आणि खूप सुंदर आहे आणि मस्त आहे, मस्त छान. ते नाही का वंशावळ तशी यांची आहे आणि खूप सुंदर आहे. हाय चिन्नू. तर हा आहे राजवाडा आणि इथे आम्ही सर्वजण जमलो. आहे बापरे, खूप मस्त सुंदर. आणि मला ॲक्च्युअलमध्ये ना कोकणामधल्या ह्या विटा येतात ना अशा एकदम रेडमध्ये, तर मला इतक्या आवडतात की खूप जास्त, मला जास्त आवडतात त्यात. सर्वजण आम्ही आलो आहे आता आणि इथे काय दाखवायला आणलं आहे. ॲक्च्युअलमध्ये वाटतं मला ही माहिती असेल ह्या घराची किंवा राजवाड्याची माहिती असेल, तर आपण तीच बघूया. आणि ओके, ते काय काय बनवतात त्याची माहिती ती आहे. त्यांचा इंस्टाग्राम स्टोअर पण आहे आणि तुम्ही त्याच्यावर मागू शकता. ही वंशावळ आहे महाराजांची. सर क्लिअर ओके, जे पण असेल तुम्ही बघू शकता. असं आहे
आता मला पण पूर्ण नाही माहिती आहे सर्व. ओके, इकडे येऊया आपण. आणि इकडे खूप सारे जुना फोटो आहेत आणि तुम्ही बघू शकता. आता यांची सर्वांची नावं तर नाही माहिती आहेत. तुम्हाला सगळ्यांची नावं वाचून तर आम्ही सांगायला एवढा टाईम नाही आमच्याकडे, कारण की आम्ही फुल स्पीडला इथे पण खूप साऱ्या जणांची माहिती आहे. ही वंशावल आहे, जसं आपण पुढे बघितलं तिथे एक वंशावल होती ती, आणि तीच वंशावलचे कोण कोण आहे तिथे, त्यांचं पूर्ण फॅमिली आणि त्यांचं सर्वांचे फोटोज आहे तिथे. खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे. हा लाकडी देवघर आहे. आणि इकडे तुम्हाला माहीत असेल की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याकडे दगडावर नक्षीकाम केलं जातं. तसंच नक्षीकाम केलं आहे, नाव नाही आहे त्यांचं माहिती. तिथे पण तसंच आहे. सो आपण इकडे पण बघू. तर हा चांदीचा मोर आहे. कोण आहे? सॉरी, इट्स ओके, जे पण असेल. तर हा लग्न आहे. हां, एकदम जुन्या काळातले तुम्ही फोटो नसतील बघितले तर इथे येऊन तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील की कसं ब्ल्यू आणि ब्लॅक प्रिंटमध्ये येतं. हे ॲक्च्युअलमध्ये मला बोलायचं होतं की व्हाईट आणि ब्ल्यू प्रिंटमध्ये येतं, बट मी ते वेगळंच बोल. म्युझियम असतं ना तसं बनवून टाकले त्यांच्या वंशावलचं, पूर्ण टोटली तसंच करून टाकलं त्यांनी की त्यांचं कसं कोण कुठल्या पिढीमध्ये कधी आलं आणि ते कधी कसे दिसायचे, म्हणजे सर्व टोटली लिस्ट आणि सर्व फोटो बिटोज आहेत त्यांच्याकडे. आणि खूप सुंदर आहे. आणि इकडे आर्टिस्ट लोकांनी मस्त इथे खूप सारं काय काय बघायला असतं. तुम्हाला बोर नाही होणार आहे याच्यामध्ये इथे आलं तर नक्कीच. इथे पण आर्ट प्रेझेंट केलं त्यांनी सर्वांनी त्यांचे खूप सुंदर आहे. ब्युटिफुल बटरफ्लायज काढले सर्वांनी, खूप छान काढलं आहे. असं रिअलमध्ये वाटत नाही की हे ह्याच्यात रंगकाम आहे. मस्त वाटतंय, खूप सुंदर आहे यार हे. जर तुम्हाला चित्र आणि पेंटिंग करायची खूप जास्त आवड असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट द्या, कारण की इथे खूप सुंदर असं काय काय पेंटिंग केलेलं आहे आणि खूप एकदम डिटेलमध्ये केलं आहे. असं तुम्हाला वाटणारच नाही का हे पेंट केलं आहे. आणि खूप सुंदर आहे, मस्त आहे. तर तुम्ही या नक्की व्हिजिट करा. ओके, आमची हां लावण्य भाई आहे. ओ लावण्य भाई मेरा, समझ रहे हो? हे आता तुम्ही इथून वरच्या फ्लोअरवर आले तर तुम्हाला हे असं काय काय बघायला भेटेल. इकडे पण सेम काय त्यांचे आर्ट प्रेझेंट केले त्यांनी. मी तुम्हाला दाखवलं तिथं माणसं खूप सारी काम करत होती, तर ती ह्याच गोष्टीचं काम करत असतात. हे सर्व काही करायचं असतं त्यांना. आणि त्यांचे देवदेवता आहे इथे. हा मस्त छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे. मंदिर खूप सुंदर आहे. आणि हे शोपीस आहेत. शोपीस म्हणजे जे आपण घरात ठेवतो शोपीसला ते आहेत मडक्या आणि ते सर्व काही. बट त्या मडक्यानं पण तुम्ही एकदम बारीकीने बघितलं ना तर म्हणजेच तुम्हाला असं काहीतरी दिसेल, त्याच्यावर काहीतरी अर्थ आहे त्या गोष्टीचा. आता त्या गोष्टीचा आपल्याला अर्थ नाही माहिती आहे, सो आपण ते नाहीसा नजारा मस्त सुंदर वाव. आणि आता आम्ही चालू जेवायला, कारण की वाजलेत 12 वाजलेत, सॉरी. ओके 12 वाजलेत. तर हे जानू. आणि आता आम्ही जेवायला चाललो आहे. सो चलो जेवायला जाऊ, मस्त जेवू आणि मग येऊ घरी इकडे परत पुन्हा. सुंदर यार, एकदम मस्त आहे. जर तुम्ही इकडे कधी आले तर या. तर आमचं असं हॉटेल आहे आणि इथे आम्ही जेवणार आहोत. मुलांना वरती आहे, स्कूलचे आहेत. सो टोटली मच्छीच आहे. आणि एवढी अशी मच्छी आहे का ती मला माहीत पण नाही. अशी पण मच्छी आहे. इकडे काहीतरी काय बोलतात त्याला, जे असे असतात ना उघडतात ते पण आहे. माहीत नाही त्याला काय बोलतात आता. ए हाय कर रे. तुला कसं वाटतं चिकन? कसं आहे? चांगलं वाटते मला, भारी. आरुषी तुला मच्छी आहे ना? आम्हाला सर्वांना मच्छीच आहे. मज्जा मच्छीची चालेल. हॅलो गाईज, आता मी निघालो आहे, जेवण केलं आहे आणि आता मी चाललो आहे. तर गाईज आता आम्ही आलो आहे मसाल्यामध्ये आणि आमची एक्साइटमेंट बघू शकता. आम्ही झोपलेलो आहे, झोपेचा एकदम आहे. बट आम्हाला आता उगाच माहीत नाही. फायनली आम्ही एंटर झालो आहे मसाल्यामध्ये आणि इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की रायडिंग करणं, परत चलो कॅफे पण आहे इथे, एक छोटासा मिनी कॅफे पण आहे. छोटे मासे आहेत इथे गाईज.
हे बघा दिसत असतील तर तुम्हाला छोटे छोटे एकदम छोटे छोटे मासे. तिकडे खेकडा पण एक आहे. चलो इकडे जाऊया आपण. एकदम सेम वाघासारखी माणसं बघायची का. हाय माऊ. काय बाबा काय हा हंस. बापरे किती असेल बघा. यार किती क्यूट दिसतंय. असं आज आम्ही खूप सारं काय काय दाखवणार आहोत. आता तुम्हाला आम्ही दाखवतोय रंगीबिरंगी मासे. आणि मासे जर आहेत ना हे बघा किती मासे आहेत. बापरे हे त्यांची छोटी छोटी तिकडे अरे बघ की आम्ही तुम्हाला दाखवतोय असं एक भारी. 2 मिनिटं थांबा 2 मिनिट. ओ माय गॉड अमेझिंग. पापलेटचा मोठा भाऊ येतो ना. ओ माय गॉड त्या उलटा जात आहे. ब्रदर इकडे काय करतोयस. घरी चाल. हा घरी चल डोले बघू. यार जम मस्त असतंय. आणि खूप मुलं मज्जा करतात मस्ती करतात. आणि छान छान भारी यार मस्त आहे. ओ माय गॉड इतके सारे आहेत ना. इतके आहेत ना मासे का मी कधीच बघितलेले नव्हते. हे पण आहेत म्हणजे मी आजपर्यंत कधी बघितलेलंच नाही. मी पापलेट आपलं जे आपण खातो तेच मासे मी बघितले आजपर्यंत समुद्राच्या. पण इतके सारे माशाची क्वालिटी असतात मला हे आज समजत आहे. चलो गाईज बाय टाटा सी यू. ओके फुलपाखरा बघायला चालला आम्ही सर्व चाललोय आता फुलपाखरू बघायला. फुलपाखरू नाही बघायला चालेल गाईज. पहिले झाले शेरोड आहे बघा अशा प्रकारे शेरोड आमचा मित्र. आरशीचा ह्यो मित्र सानिकाचा ह्यो माझा ना ह्यो दादा तो बघ तिकडे शेरोड मित्र. कापून बघ किती भारी दिलाय. एखाद्याने टाकला असता तसाच. हो आम्ही आता चाललो पुढं बघायचं ना भाई. हो शेट व्हॉट इज दिस. या वरती खाली बघा कसं आहे भाई. ऊन तर जास्तच आहे जाम. एवढा ऊन आहे ना का बापरे. इकडनं असं सायकल सोडतात इकडे. ते तुम्हाला दाखवायचं राहिलं ॲक्च्युअलमध्ये. आणि तिथे त्याच्यात आम्ही बसलेलो. आम्हाला एकदम भीती वाटली म्हणून आम्ही आलो रिटर्न. यार भाई जाम. बाय. चलो गाईज आता आम्ही चाललोय कुठे खूप सुंदर यार मूर्ती आतमध्ये. तर फोन नसेल अलाउड 100%. मस्त आणि सुंदर असं बीच आहे यार. किती सुंदर असं मस्त मंदिर बघ. फिरायला म्हणजे जिथपर्यंत आम्ही बसमध्ये आम्ही मेल्यासारखे असतात. पण आम्हाला बसचे 2 मिनिटं बाहेर काय काढलं तर आम्ही लगेच जिथे होता. हो ना मग अशी आम्ही बसमधून धपाधप. आता आम्ही आलोय वेटोबाची मंदिरात. तर आरोलीमध्ये हा मंदिर आहे माहीत असेल खूप सारे जणांना. हॅलो. सो तिकडे पण इंटरेस्ट आहे आणि असं खूप सुंदर आहे. तुम्हाला आता मी चामड्याची चपली दाखवते बघा. चामड्याची चपली नाही आहे जुन्या काळातला आहे चपली. वेतालाच्या मंदिरात एक वैशिष्ट्य आहे की आपली तिथं नवस पूर्ण झालं का तिथे चामड्याची चप्पल देतात. गाईज तुम्हाला असं वाटत असेल की आता माझ्या चेहऱ्यावर इतकं सनलाईट कसं काय आलंय. तर
म्हणजेच मला माहीतच नव्हतं आम्हाला कोणालाच की आम्हाला इतका सुंदर किंवा इतका छान व्ह्यू आम्हाला सर लोक दाखवणार आहेत. आणि तुम्ही बघतील ना, मी शपथ सांगते तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि ते दाखवते, सनसेट पॉईंटला आणलं आम्हाला आणि सनसेट होत आहे आता, खूप सुंदर तेच बघते. आणि बीच पूर्ण रिकाम आहे, आमच्या स्कूलची सगळे मुलं आणि आहेत आणि 1-2 फॅमिलीच बस. आणि मला चालता चालता दम लागायला लागलाय भाई. यार ले colors and promises. so cute आणि आमचा डान्स तुम्हाला सर्वांना आवडला की नाही नक्की कमेंट करून माहीत असेल खूप सारे जणांना की सिंधुदुर्गमध्ये सांगितलं की लाकडांची खेळणं ही खूप जास्त प्रसिद्ध आणि जास्त जर प्रसिद्ध असतात. सो चलो, अशा प्रकारे असं हा दुकान आहे. मस्त दुकान आहे. तिथे तुम्हाला सर्व तुम्हाला भेटणार आहे स्वयंपाकासाठी जे पण तुम्ही यूज करता. आणि इथे प्लस आता हॉटेलवर बघू जेवूया आणि नंतर काय करतोय तर. बट आता आम्ही चाललो इथनं निघतोय. चला ना पुढे. हा ब्लॉग एकदम असा मला असणार आहे बट नाहीच आहे. आमच्या सर्वांच्या आठवणीत भाई ह्या ब्लॉगमध्ये माहीत आहेत का तुम्हाला. या पोरीच्या प्रेमाला